ये जो इंजेक्शन है 2023 में एक्सपायर हुआ है, फिर भी यहाँ पे माल रखा गया है। 2023 का आप डेट देख सकते हैं। तर डीएन पेंडिट म्हणून महापालिकेचं एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेले मोठ्या प्रमाणात औषध आहेत. त्याचबरोबर डॉक्टर फार्मसी जितू यांचं एक मोठं रॅकेट आहे. या रॅकेटमध्ये हे लोक काय करतात तर एक्सपायर होणार 3 महिने आधी ऑर्डर करतात आणि करोडोचा भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि त्यांचा फार्मसी जितू करतोय. आणि ह्या सगळ्यात कमिशनर काय झोपले आहेत का? लोकांच्या जीवाशी का खेळलं जातं? आता तुम्ही वरती जा, एक्सपायर झालेली औषधासोबत नवीन औषधं एकत्र जॉईंट आहेत. 2022 ची एक्सपायर झालेली औषधं पण आज त्या यांच्या लॅब यांच्या फार्मसीमध्ये आहेत. अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि जितू यांचा फार्मासिस्ट करतोय. नेमका आरोप काय आहे? तर एक्सपायर झालेली औषधं ऑर्डर करून डॉक्टर भक्ती करोडो रुपये लाटते. महापालिकेची लूट चालू आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. राणी बदलानी ज्या इथल्या डॉक्टर आहेत त्यांना या ऑर्डर संदर्भात काही माहित नाही आहे. जे काय माहिती आहे ते डॉक्टर भक्ती आणि जितू यांचं मोठ्या प्रमाणात चाललेलं रॅकेट आहे. इकडे आपण बघितलं ब्रँडेड मेडिसिन पण लिहिली जाते. ते अजून एक निदर्शनात आलंय की डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शन वरती ब्रँडचं नाव लिहित आहेत. जनरिक लिहू शकतात, ब्रँड का लिहित आहेत? तर ब्रँड आणि डॉक्टरांचं काय संगणमत आहे? हे एकाच हॉस्पिटलला नाही, महापालिकेच्या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे. आम्ही ज्यावेळी आतमध्ये फार्मा यांचा स्टोर रूम जेव्हा ओपन करायला सांगितलं ना, तेव्हा त्यांच्या इथल्या फार्मसीज आहेत त्या सांगतात की हा जेंट्स रूम आहे. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो ना, खोलायला सांगितलं जेंट्स रूम आहे, स्टोर रूम नाही म्हणाल्या. आणि आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा बघितलं तर औषधांचा भंडार पडलेला आहे. जून 2019 में मैन्युफैक्चरिंग है और मई 2024 में आता 2027 ला होणार आहे, एक्सपायर होणार आहे. पण याच्यात टाकला एक्सपायरी मध्ये टाकले हो. देखिए हे देखो ये बॉक्स विशाल जी ते आमचे नगरसेवक विशाल दाखवतो तुम्हाला. ये देखो पूरा ये यूसुफ भाई एक्सपायरी पूरा का बॉक्स सब है। है, ये पूरा बॉक्स. इसमें 2027 के जो है वो भी एक्सपायरी में डाल दिया. मतलब हाँ रैकेट है ना पूरा. इसके बाजू में ही देखे 2024 का एक्सपायरी वाला एक्सपायरी माल वाला पड़ा है। माल है इधर. ये देखो 27 वो में देखो एक्सपायर होने वाला. सब मटेरियल देखो कैसे रखा हुआ है. दवाई ये देखो कैसी है. ये देखो कौन सा था ये वाला ना? यूसुफ भाई, ये जिसमें ब्लड सैंपल लेते हैं, यूरिन सैंपल लेते हैं, ये पूरा माल एक्सपायरी है। ये भी देते क्या? ये पूरा माल एक्सपायरी है। देखो फरवरी 2026 में एक्सपायर हुआ है। ये पेशंट आते उनको ये देते क्या? यस। सर्वप्रथम तर आम्ही सकाळी जेव्हा 10 वाजता इथे आलो, आम्हाला निदर्शनात आलं का इथे औषधं एक्सपायरी आणि याचा खूप घोटाळा चालू आहे. त्या टायमाला भक्ती मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला खोटं माहिती दिली की हा स्टोर रूम नाही, हा आमचा स्टोर रूम मागे आहे. पण आम्ही जबरदस्ती जेव्हा ओपन केलं तेव्हा निदर्शनामध्ये आला का एक्सपायरी झालेला स्टॉक आणि जो आता चालू असलेला स्टॉक दोन्ही एकत्र ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांना विचारल्यानंतर सांगतात ते आमचं स्टोर रूम आहे. त्याच्यात दोन्ही कशाला? त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या स्टोर रूममध्ये गेले. जेव्हा आम्ही त्यांच्या क्लिनिकमध्ये खाली गेले तेव्हा समजलं का तिथे पण एक्सपायरीचं देतात. म्हणजे जनतेच्या जीवाशी पण खेळतात आणि स्कॅम पण करतात. म्हणजे करोडोचा घोटाळा चालू आहे. इथे ते निदर्शनात आलं. आता तुम्ही बघा, तुम्ही आता अशोक शेळकेंचं तिथे भांडण सुद्धा झालं त्या गोष्टीवरनं. तर तुम्ही त्याच्यावर ब्रँड का लिहिता? याचा अर्थ तुम्ही जो माल खरेदी करता 2 महिन्यात जे एक्सपायर होणारा माल जो आहे तो तुम्ही आज विकत घेणार का? हे लोक आज विकत घेतात जे 2 महिन्यानंतर एक्सपायर होणार आहे. म्हणजे हा लाखो करोडो रुपयाचा घोटाळा चालू आहे. आणि आज आम्ही नगरसेवक म्हणून सगळ्यांनी तिथे आम्ही सांगितलं की अशा लोकांवरती कारवाई पण केली पाहिजे. एक्सरे सोनोग्राफीचा काय प्रकार आहे? सोनोग्राफी आता जेव्हा आज इथे आल्यानंतर माहिती मिळाली का इकडे अजूनपर्यंत सोनोग्राफीची मशीन आहे ती आता बऱ्याच लोकांकडनं माहिती मिळाली ती चालू आहे, बंद आहे, कोणालाच काय माहिती नाही. लोकांना बाहेर पण जावं लागतं. मग जर महापालिकेचं हॉस्पिटल असताना लोकांना बाहेर जावं का लागतं? इथे डिलिव्हरी करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर सुद्धा अवेलेबल नाही. तर हे आज इथे आले म्हणून आम्हाला माहिती पडलं. त्याच्या किती असे घोटाळे असतील महापालिकेमध्ये ते आम्ही एक एक करून सगळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.